आज आपल्या सौरभदाजीच्या आयुष्यातला खूप भारी दिवस होता. तर कसं आहे पब्लिक, तुमचा लाडका अभि. सकाळी सकाळी वातावरण कसं काय मित्रांनो, इतकं भारी वातावरण आहे ना, नादच नाही करायचं हो. आणि इकडे बघा ना, काम किती फास्ट वर्क केलंय या माणसांनी. ऋषी शेड मारताय पाणी. सकाळी सकाळी घराला जर पाणी मारलं ना, दिवसभर थंड राहतं. त्यामुळे नाही का, त्याला नाही का असे तडे वगैरे काही पडती नाही. आपल्या गाया पण मस्तपैकी चारा खाताय. एक वासरू तर डायरेक्ट गवण देऊनच चारा खाताय. जाऊ द्या, लय लाडकं वासरू येते बी. तुम्हाला म्हटलं होतं ना, आपले सौरभदाजी काय एवढे खुश होते. मग आपण आता नाही का सौरभदाजीकडेच निघालेलो आहे. तिथं पोहोचल्यानंतर सौरभदाजीला लांबूनच राम केला. जवळ गेल्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन केलं. चायला तुम्ही पण म्हणत असतील काय झालं काय झालं. अरे काय नाही झालं, मी मामा झालो. दाजीचा चेहरा पाना कसा झालाय, नादच नाही करायचं हो. अरे कुत्र बघा ना, किती भारी शेपूट आली ते. दीदीला भेटायला एकटं यायचं, ते हेमंत दाजीला पण घेऊन आलो आणि त्यासोबत बर्फी पण आणली. मग आता समजून घ्या काय झालंय. हेमंत दाजीला म्हटलं आता बर्फी बिर्फी वाटा बरं, लय भूक लागली. दाजीन त्यांना सगळ्यांना भेटून लगेच महादेवाला निघाले, कारण काल अष्टमी होती. महादेवाला जाणं गरजेचंच होतं. तिथे गेले, मस्त की प्रसाद घेतला, बेल घेतलं, नारळ घेतलं. म्हटलं चला आता दर्शन घ्यायला.